उन्हाळा विशेष काकडीची पटकन होणारी खमंग थंडगार कोशिंबीर पाहूया. रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी मी सुजाता किचन मेनूजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत करते. दही घेतले ताजे पावशेर. दही थोडेसे फेटून घेऊ आणि यामध्ये मीठ आणि साखर सुरुवातीला घालून थोडा वेळ ठेवून देऊ. बाकीची तयारी करून घेऊ. दही व्यवस्थित फेटून घेतलं आहे, पाहू शकता. अगदी ताजं असं दही घेतलं आहे. ते एकसारखं फेटून घ्यायचं म्हणजे चांगलं क्रीमी असं बनलं जातं, पाहू शकता. तर यामध्ये 2 टेबलस्पून साखर आणि चवीनुसार मीठ घालून घेऊ. या ठिकाणी मी साखर घातली 2 टीस्पून. मिक्स केलं. चवीनुसार मीठसुद्धा घालू. मीठ आपण रेग्युलर मीठ किंवा उपवासाचं मीठ घातलं तरीसुद्धा चालणार आहे. मिक्स करून घेऊ आणि जरा वेळ बाजूला ठेवून देऊ. साखर मीठ व्यवस्थित दह्यामध्ये मिक्स होईल. बाकीची तयारी करून घेऊ. काकडी घेतली. काकडी सोलून घेऊ आणि किसणीने किसून घेऊ किंवा बारीक बारीक तुकडेनं केले तरीसुद्धा चालणार आहे. तर या ठिकाणी मी किसून घेतली होती. काकडी स्वच्छ धुवून घेतली, सालं काढून घेतलीत, पाहू शकता. आणि किसणीवरनं मोठ्या जाडसर अशी किसून घेतली किंवा अगदी बारीक अशी कट करून घ्यायची. या ठिकाणी मी थोडीशी मोठी अशी घेतली होती. अगदीच बारीक असेल ना तर 2 काकड्या पावशेर दह्यामध्ये बस होतील. तर अगदी पटकन अशीची कोशिंबीर बनली जाते. तर मी किसून घेतली होती, पाहू शकता, मोठ्या किसणीवर या पद्धतीने. आणि पटकन अशी ती किसली गेली होती, अगदी जाडसर अशी. थोडीशी अशी पिळून घेऊ आणि पिळलेलं पाणी फेकून न देताना थोडंसं मीठ किंवा चाट मसाले वगैरे घालून पिळू शकतो आपण. त्यामध्ये 2 टेबलस्पून जाडसर असा शेंगदाण्याचा कूट घातला आहे, भाजलेला शेंगदाण्याचा कूट. शेंगदाणे कूटमुळे वेगळीच अशी ना कोशिंबीराला टेस्ट येते. कधी बनवली नसेल ना, नक्की बनवून पहा. थोडंसं मिक्स केलं आहे. त्याला आपण ना थोडीशी फोडणी देणार आहोत किंवा अगदी फोडणी न देतासुद्धा ना ही कोशिंबीर खूप छान अशी चवीला लागते. एकदा नक्की बनवून पहा. फोडणीसाठी मी छोट्या वाडग्यामध्ये तेल घेतलं होतं. तेल गरम झालं म्हणजे यामध्ये थोडीशी मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता आणि लाल सुक्या मिरच्या घेतल्या होत्या 2-3 किंवा हिरवी मिरच्या घ्यायची. हिरवी मिरची बारीक चिरून घ्यायची. यामुळे खूप छान अशी ना चटणीला टेस्ट येते. फोडणी चांगली तयार झाली म्हणजे कोशिंबिरीमध्ये घालून घेऊ. आणि या ठिकाणी मस्त अशी आपली फोडणीची दह्यातली काकडीची कोशिंबीर बनून तयार झाली. अगदी झटपट आणि नुसती अशी खाण्यासाठी, जेवणासोबत खाण्यासाठी उन्हाळ्यात पौष्टिक थंडगार काकडीची कोशिंबीर तयार. तर उन्हाळ्यात ही काकडीची कोशिंबीर ना खाण्यासाठी जितकी उत्तम पौष्टिक आहे ना, सोबतच चवीलासुद्धा इतकीच भारी लागते. एरवीसुद्धा आपण अशी बनवून ना कोशिंबीर खाऊ शकतो. तर आता फोडणी घालून मिक्स केली. थोडासा लिंबू पिळून ना अगदी मस्त अशी आपली कोशिंबीर खाण्यासाठी तयार झाली. तर ही साधी सोपी कोशिंबीर रेसिपी आवडली तर व्हिडिओ खाली लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटूया मस्त अशा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.